Today we are going to discuss about next part on our topic 1.4 pillars of democracy, and in the last period we have discussed about the activities on it, and today we are going to discuss about the remaining activities on the page number, let me see, page number 42, and the topic is how to prepare a speech. So dear friends, speech writing reserved for you for 4 marks, and what is meant by speech, which things are needful or necessary to prepare speech. So I have given some of the steps while preparing speech. भाषण कसं करावं, इट इज एन आर्ट, ती एक कला आहे. भाषण करणं ही एक कला आहे आणि ती कला तुम्हाला या स्टेपच्या माध्यमातून कंप्लीट करायची. इट इज अ कम्युनिकेटिव्ह कन्सेप्ट, अँड इफ यू हॅव completed this art or skill, which skill? Speech writing. It is useful to you in your future life also. For example, शिवाजी भोसले, कुलगुरू मराठवाडा विद्यापीठाचे, की ज्यांनी आपल्या एका तासाच्या लेक्चरसाठी खूप मोठी मेहनत किंवा स्टेप्स, आणि ते पब्लिश झाले, प्रसिद्ध झाले, एक चांगले ऑरेटर म्हणून. ऑरेटर वक्ता. तर तुम्हाला एक चांगला वक्ता व्हायचा असेल तर त्याला खूप वाचन, लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं असतात. जो तुम्हाला एखादा टॉपिक घ्यायचा आहे, त्या टॉपिकचं पुस्तक, नावाचं पुस्तकं मिळत आहे, ते पुस्तक घ्यायचं आणि ते पुस्तक वाचून घेऊन त्याला या स्टेप्समध्ये बसवायचं. उदाहरणार्थ कोणत्या स्टेप्स आहेत? एखादं भाषण करताना आपण काय करतो, तर भाषण करताना आधी पहिल्यांदा की भाषण कसं तयार करायचं हे नंतर बघू आपण, पण भाषण तयार करताना पहिले काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर ब्रॉड रीडिंग, वाचन चांगलं पाहिजे. दुसरं, भाषण चांगलं वाचन होण्यासाठी आपल्याला आपल्या आवाज, स्पष्टोक्ती, क्लॅरिटी आपण म्हणतो त्याला, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भाषण करताना भरपूर वाचन करून आणि त्या एका ठराविक साच्यामध्ये. तो साचा कोणता, तर ह्या स्टेप्स आहेत. ग्रीटिंग, सॅल्युटेशन, म्हणजे पहिल्या सुरुवातीला आपला विषयाचं नाव सांगण्यापूर्वी आपण भाषण करताना वेल बिगिनिंग, मिडल, एंड असावा, लॉजिकल सिक्वेन्स असावा, म्हणजे तार्किक सुसंगतता असली पाहिजे भाषणामध्ये, आणि तुमच्याला पुढचं भाषण ऐकावं वाटावं इतका त्याच्यावरचा अभ्यास पाहिजे. मग या स्टेप्स आहेत. ग्रीटिंग, सॅल्युटेशन, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांचं ग्रीटिंग करा, स्वागत करा. सॅल्युटेशन म्हणजे नमस्कार आपण वगैरे म्हणतो तसं, रिस्पेक्टेड सर्स किंवा रिस्पेक्टेड गेस्ट्स, हे सॅल्युटेशन. त्यानंतर इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, म्हणजे सुरुवातीचा पॅरेग्राफ. हा मी आता सांगितलं. बिगिनिंग कशा असावे, तर सकाळचे सत्र असेल तर गुड मॉर्निंग, दुपार सत्र असेल तर गुड आफ्टरनून, असं गुड इव्हिनिंग या पद्धतीनं सुरुवात असावी. आणि मग सुरुवातीचा पॅरेग्राफ हा करत असताना सुद्धा डिसेंडिंग ऑर्डरवर जायचं. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट अति महत्त्वाचं, महत्त्वाचं, कमी महत्त्वाचं, अगदी कमी महत्त्वाचं, याप्रमाणे खाली यायचं. आणि त्यानंतर मेन बॉडी, म्हणजे तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहात तो विषयांतर करू नका. ज्या विषयावर भाषण करणार आहात त्या विषयावरती बोला. आणि मग सजेशन्स, एखादा विषय तुम्ही घेतलाय त्याच्यावर काय डेव्हलपमेंट करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी काय सजेशन सांगा, सूचना सांगा, आणि त्यानंतर स्वतः त्याच्यावरती सोल्युशन सांगा. म्हणजे एखादा समस्या आहे तर ती समस्या कशी सॉल्व्ह करावी. एखाद्या झाडाचं समजा पानं वाळायला लागलेले तर त्या झाडाला सजेशन सांगतो आपण नेहमी, सूचना सांगा येतात,
सोल्युशन सुद्धा आपण सांगितले पाहिजे की का वाळायला लागले, त्याला थोडं पाणी द्या, त्याला खत घाला, त्याची आसपासचं वीड्स आहेत म्हणजे तण वगैरे काढून घ्या आणि मग ती सोल्युशन्स, मग झाड हळूहळू वाढेल. त्याचे सोल्युशन सांगा. त्यानंतर लास्टली कन्क्लुजन. कन्क्लुजन निष्कर्ष, तुम्ही त्या भाषणाचा शेवट एका तारा सगळा येतं आणि शेवटी ओट ऑफ थँक्स, आभारानं तुमचा शेवट करा. तर आता हे जे स्टेप्स आहेत त्या तुम्हाला बोर्डाच्या पेपर लिहिताना किंवा इथल्या पेपर लिहिताना त्या फॉलो करायच्या की या स्टेप्सनुसार मार्क दिले जातात. तर मग तुमचा सुरुवात कशी असावी भाषणाची, तर गुड मॉर्निंग किंवा रिस्पेक्टेड, ग्रीटिंग म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, पुन्हा सॅल्युटेशन म्हणजे खालचा पॅराग्राफची सुरुवात, रिस्पेक्टेड गेस्ट, प्रिन्सिपल and honorable teachers. Today we are going to discuss about para first. Today we are going to discuss about name of the topic. तुम्हाला प्रश्नात दिलेला असतो तर नेम ऑफ द टॉपिक तिथं सुरू करा आणि मग मेन बॉडी तुम्हाला जो विषय दिलाय त्याच्या स्टेप्स दिलेले असतात, त्या स्टेप्स तिथं काय पॉईंट्स दिलेले असतात तर त्या पॉईंटचा वन बाय वन डिस्कशन करा. त्याच्यात एखादं काय असला प्रॉब्लेम असेल तर त्याला प्रॉब्लेम सजेस्ट करा, सुचवा आणि त्याच्यावर सोल्युशन स्वतः सुचवा आणि मग शेवटी कन्क्लुजन आहे आपलं भाषणाचं शेवट. म्हणजे सुरुवात रिस्पेक्टेड न दिसली पाहिजे, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड आणि शेवट थँक्स न दिसला पाहिजे. अशा स्टेप्स असल्या तर तुम्हाला मार्क्स मिळतात. तर आता पेज नंबर 42 वरती बघा, हाऊ टू प्रिपेअर स्पीच. तर आता मी जे बोललेलो आहे तेच याच्यात असं एक आहे बघा, स्टेप्स टू राईट अ स्पीच, ग्रीटिंग अँड सोल्युशन. काय लिहायचं तिथं, ऑनरेबल पब्लिक रिस्पेक्टेड म्हणलंय बाबा आणि मग त्याच्यावरती ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर द स्पीच ऑन, टॉपिकचं नाव सांगायचं. इट्स अ मॅटर ऑफ प्राईड फॉर मी टू शेअर माय व्ह्यूज, इथं मला भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल आभार. इन फ्रंट ऑफ अन ऑगस्ट गॅदरिंग, आता विषय कुठला आहे, ऑगस्ट गॅदरिंग, गॅदरिंग शाळेचं. तर इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, हायलाइटिंग इम्पॉर्टन्स, नीड, पर्पज, इट इज. मग त्या पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय सांगायचं, तर त्या गॅदरिंगचं इम्पॉर्टन्स किंवा नीड, गॅदरिंग म्हणतो ऐवजी सब्जेक्ट कुठले असतील ते, त्याची इम्पॉर्टन्स सांगा, त्याची नीड सांगा आणि पर्पज, हेतू सांगा. त्यानंतर मेन बॉडी आणि ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन करताना लँग्वेज सपोर्ट म्हणताय तर इथं यूज रेटॉरिकल क्वेश्चन्स, म्हणजे रेटॉरिकल क्वेश्चनचा वापर करा. उदाहरणार्थ आर यू असे अर्थी व्हर्बल क्वेश्चन आपण म्हणतो त्याला. त्यानंतर इंट्रोडक्टरी स्पीच करताना यूज फेमस कोट्स, पोएटिक लाईन्स इटीसी. आपलं भाषण प्रभावी होण्यासाठी किंवा इम्प्रेसिव्ह होण्यासाठी एक फेमस कोटेशन्स, कोटेशन्स म्हणजे आपण इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे जुळवल्यानंतर ऐकायला मधुर वाटते कानाला, असे कोटेशन जुळवा. पोएटिक लाईन्स, काय कवितेच्या लाईन्स तयार करा तुमच्या भाषणाच्या तयारी करताना, इटीसी. आणि त्यानंतर मेन बॉडी करत असताना यूज पर्सुएसिव्ह लँग्वेज, पर्सुएसिव्ह अपीलिंग लँग्वेज. पर्सुएट मीन्स टू कन्व्हिन्स ऑर टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ माइंड. मेन बॉडी सांगताना पुढच्या आपल्या भाषणातून पुढच्याचं मन परिवर्तन होईल, अपील करा होईल, त्याच्या भावेल मनाला, असे भाषा वापरा. सजेशन किंवा सजेस्टिंग सम रेमेडीज अँड सोल्युशन्स. तर आता मी जे पॉईंट सांगतात सजेशन्स, एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सजेशन सांगा, सूचना सांगा, सल्ला द्या आणि तो सल्ला देऊन नुसता बसू नका, तर त्याच्यावर काय करा, सोल्युशन सुद्धा सांगा. उदाहरणार्थ हाऊ टू स्टडी हा सब्जेक्ट आहे तर त्याच्यावर सांगा की प्रिपेअर युअर ओन टाइम, सजेशन सांगा, प्रिपेअर युअर ओन टाइम टेबल, स्टडी टाइम टेबल, मेक युअर ओन प्लॅनिंग, फॉलो द कंटिन्युअस टाइम टेबल. आणि मग त्याच्यातून सोल्युशन सांगा की अजून सोल्युशन की तुम्हाला मग समजा झोप लागते तर कमी जेवण करा, आहार कमी घ्या संध्याकाळचा, झोप लागू नये म्हणून. आणि मग त्यानंतर हळूहळू हळूहळू तुमचा अभ्यास वाढत जाईल, असं सोल्युशन सांगा. आणि कन्क्लुजनमध्ये जो समजा आपण विषय घेतलेला आहे की स्टडी, आता इथं विषय घेतलेला आहे कुठला, गॅदरिंग. तर गॅदरिंगचं महत्त्व काय, तर जवळजवळ एक एन्जॉयमेंट असतो त्या पिरियडमध्ये,
फनी गेम्स, ऑल थिंग्स इन इट. वर्षभरचं टेन्शन आपलं रिलीज होऊन परीक्षेच्यासाठी आपलं माइंड फ्री होतं आणि म्हणून गॅदरिंगच्या दृष्टीनं आपण एक एन्जॉय केलं की माइंड फ्री होऊन पुन्हा जोमान आपण अभ्यासाला लागू शकतो. कन्क्लुजनमध्ये सांगा शेवटी ओट ऑफ थँक्स. तर अजून इथं बघा आता कन्क्लुडिंग पॅराग्राफ एक्सप्लेन थँक्स टू ऑर्गनाइज फॉर गिविंग द अपॉर्च्युनिटी. आता ज्यांनी गॅदरिंग भरवलं त्यांना आभार व्यक्त करणार तुम्ही इथं. त्याच्यासाठी आभार भाषणातून तुमच्या ज्यांनी गॅदरिंगची भरवलं त्या सगळ्यांना धन्यवाद द्या. हे करा, थँक्स करा. टू ऑर्गनाइज गिविंग ऑपॉर्च्युनिटी, संधी दिल्याबद्दल तुम्हाला भाषणाची त्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त करा की मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे असं. अँड टू ऑडियन्स, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक पुढच्या आहेत, फॉर पेशंट लिसनिंग, आणि पुढच्या प्रेक्षकांनी तुमचं भाषण चांगलं ऐकून घेतलं म्हणून तुम्ही शेवटी त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझं भाषण ऐकून घेतल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार. स्टेज मेंबर, chief guest, honorable principal, teacher, and all you give me a high respect or response to my speech. So thanks to all the stage members and all the student friends for cooperation and help to my completion of my speech. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं आभार वगैरे व्यक्त करा. आता खाली काय म्हणले होते, हेल्प ऑफ स्टेप्स गिवन अबाव, राईट अ स्पीच ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. आता इथले टॉपिक्स तुम्ही भाषण तयार करायचं मी सांगितल्या पद्धतीनं. ड्युटीज ऑफ एन आयडियल सिटीजन म्हणजे आदर्श नागरिकाच्या कर्तव्य, आदर्श नागरिकाचे कर्तव्य हा एक विषय घेऊन या स्टेपच्या आधारे तयार करा. त्यानंतर इक्वॅलिटी अ ब्लेसिंग, समानता जी आपल्याला आहे आंबेडकर साहेबांनी दिलेली, तर ते आपल्याला वरदान आहे, या विषयावर तयार करा. मेरिट्स ऑफ डेमोक्रेसी, हे विषय महत्त्वाचे आहेत, या विषयावरती तुम्हाला येऊ शकतं. मेरिट्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे फायदे. फ्रीडम ऑफ स्पीच, भाषण करण्याचं स्वातंत्र्य, या विषयावर. ॲडव्हान्टेजेस ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचे फायदे, या विषयावर भाषण तयार करायचं बाय युजिंग द अबव स्टेप्स. युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेतून एकता, या विषयावरती आता ह्या वरील स्टेप्स वापरून तुम्ही भाषण करायचं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या भाषणाची तयारी करण्यासाठी या स्टेप्स ज्या आहेत त्या स्टेप्स मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो. या स्टेप्सच्या आधारे तुम्ही तुमचं भाषण तयार करा. ऑन द गिवन सब्जेक्ट ऑन पेज नंबर 42 जे सब्जेक्ट दिले आहेत ॲक्टिव्हिटी 5 मध्ये, ते सब्जेक्टपैकीच एक परीक्षेला येऊ शकतो आणि म्हणून ते विषय तयारी करा. तर ॲक्टिव्हिटी 6 काय बघा, देर आर मेनी करिअर अपॉर्च्युनिटीज दॅट कॅन बी अवेल्ड ऑफ बाय अ ग्रॅज्युएट. जे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर अनेक करिअर अपॉर्च्युनिटीज असतात, संधी असतात. डिस्कस अँड मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस अपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन द लीगल फील्ड, इकॉनॉमिक, मॅनेजमेंट, कॉमर्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. तर एक अर्थच किंवा मॅनेजमेंट किंवा कॉमर्स किंवा ॲडमिनिस्ट्रेशन या वेगवेगळ्या क्षेत्रात ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला असणाऱ्या वेगवेगळ्या नोकरीच्या संधी याविषयी डिस्कस करा म्हणलंय. आणि लास्टली ॲक्टिव्हिटी 7 जे आहे, एक प्रोजेक्ट तयार करा म्हणलंय. विजिट युअर कॉलेज लायब्ररी, तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीत जावा. ऑर सर्च द इंटरनेट ॲट लिस्ट 5 स्पीचेस ऑफ डिफरंट रिनाउंड पर्सनॅलिटीज ऑफ द वर्ल्ड. आता हा एक खूप सुंदर टॉपिक आहे बघा. तुम्ही मोबाईल वापरताय, नेट इंटरनेट वापरताय, तर नेट ओपन करा आणि इंटरनेटवर जाऊन कमीत कमी 5 भाषणं, एक रिनाउंड पर्सनॅलिटी म्हणजे प्रसिद्ध अशा व्यक्तींची भाषणं ऐका. म्हणजे तुम्हाला भाषण ऐकल्यानंतर कसं लिहायचं ते कळेल. ऑफ द वर्ल्ड, जगातल्या प्रसिद्ध भाषण वक्ते आहेत त्या वक्त्यांची भाषणं बघा. राईट द स्पीचेस इन युअर नोटबुक, आणि त्यावरती तुमच्या वहीमध्ये स्पीच लिहून काढा, भाषण लिहून काढा. सबमिट देम टू युअर टीचर, आणि लिहून काढल्यावर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा पाठवू शकता. उदाहरणार्थ तुम्ही नेटवरती जावा, फेमस ऑरेटर्स म्हणा, ऑरेटर्स अँड देअर स्पीचेस म्हणा. विषय बघा, पुन्हा एकदा सांगतो. फेमस ऑरेटर्स इन इंडिया किंवा फेमस ऑरेटर, ORATOR, ऑरेटर म्हणजे वक्ता. ऑरेटर्स इन महाराष्ट्र म्हणा, अँड देअर स्पीचेस. मग ते येतील, ते बघा, वाचा आणि लिहून काढा आणि माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. तर अशा पद्धतीनं हा एक सुंदर असा टॉपिक तुम्हाला परीक्षेला 4 मार्काला येऊ शकतो. आणि या 4 मार्काची तयारी या स्टेप्सनुसार तुम्ही करायची. तर पेज नंबर 42 वरती ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या संपलेल्या आहेत आणि आपण टोटली ॲक्टिव्हिटीज ऑन
1.4 Pillars of Democracy, written by Dr. Babasaheb Ambedkar. This topic we have completed with all angle, with all activities, with all explanation, with all grammar. So write the speech by using the internet of your mobile on the subject given on page number 42. आणि आता एक विषय जो सांगितला त्या विषयावर तुम्ही नेटवरती जावा की फेमस ऑरेटर्स अँड देअर स्पीचेस, एवढंच टायटल टाका नेटवरती जाऊन, तुम्हाला सगळं नेटवरती येईल. महाराष्ट्रीयन ऑरेटर्स म्हणा आणि मग त्याच्यातले भाषणं वाचून काढा, वाचून ते लिहून काढा. तुमची स्पीचची तयारी मग ती कशासाठी काढा तर तुमची बिगिनिंग कशी असावी, मिडल कसा असावा, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ कसा असावा, मिडल कसा असावा, बॉडी कशी असावी, मिडल म्हणजेच बॉडी, त्यानंतर सजेशन, सोल्युशन्स आणि कन्क्लुजन, वोट ऑफ थँक्स, ही तुमच्या स्टेप्स लिखाण करताना फॉलोअप करा. तर या पद्धतीनं आपण आज सुंदर पद्धतीनं असा टॉपिक हा स्पीच रायटिंग कंप्लीट केलेला आहे. 12वीला 4 मार्काला आहे, 11वीला 4 मार्काला आहे, त्यामुळे तुम्ही ह्याची प्रिपरेशन कराच. एकदा 11वीला प्रिपरेशन केलं की 12वीला पुन्हा रेडी मटेरियल होतं आहे असं तुमचं. तर टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू. ओके.